नमस्कार, मी अनघा धोडपकर. अश्वत्थामा भाग 16. अश्वत्थामाला पूर्वस्मृतीत आठवलं की हस्तिनापुरात धृतराष्ट्राच्या दरबारात ज्येष्ठ श्रेष्ठ वीर रथी महारथी मंत्रीगणांमध्ये मंत्रणा होऊन शेवटी पांडवांना अर्धराज्य म्हणजे निबिड अरण्याचा वनशापदांचा खांडवन देण्यात आलं होतं. अश्वत्थामानं पांडवांसोबत जाण्याचा हट्ट द्रोणाचार्यांजवळ धरला, पण आपली निष्ठा फक्त हस्तिनापुराशी म्हणून त्यांनी त्याला अडवलं. समर्थ पांडवांनी अथक मेहनत घेऊन काही दिवसातच त्या अरण्याचं एका नयनरम्य अशा नगरात रूपांतर करून नगरीचं नाव इंद्रप्रस्थ ठेवलं. खांडववनाच्या अग्निसंहारातून वाचलेल्या उत्तम शिल्पी असलेल्या मयासुरानं उपकृत होऊन शिल्पकाराचा उत्तम नमुना म्हणून मयसभा बांधून दिली. पूर्वस्मृतीतून अश्वत्थामा बाहेर आला. सतत चालतच होता. साताऱ्याची तांबवे खिंड ओलांडून सातारा मार्गे तो पुण्याजवळ आला. निरर्थक चालण्याचा शापमय प्रवास सुरू झाला. जखमेला तेल तूप न मिळाल्यानं आग भगभगत होती. त्याच्या या प्रवासात अनेकांनी वेगवेगळ्या रूपामध्ये त्याला पाहिल्याचं रसभरीत वर्णन तिखट मीठ लावून वर्तमानपत्र, साप्ताहिक, TV चॅनलनेही ज्यांना अश्वत्थामा दिसला त्यांच्या मुलाखती महाभारतातील अश्वत्थामा छापून प्रचंड प्रसिद्धी देखील मिळवली. अश्वत्थामा आकाशाकडे पाहून ओरडला, हे कृष्णा, माझ्या पापाची आणि तुझ्या शापाची शिक्षा अजून किती दिवस भोगायची आहे? आता तरी मुक्ती दे रे. सारासार विचार करून अस्तंबाकडे जाण्यासाठी 10-12 वळणं घेऊन पुणे, नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव करत झपाट्याने तो अस्तंबाकडे जाऊ लागला. वर्तमानपत्र, साप्ताहिक, TV चॅनलनी दिलेल्या प्रसिद्धीमुळे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते ज्यांनी अश्वत्थामा संदर्भात मुलाखत दिली होती त्या श्री बोटेकरांचा अनुभव ऐकण्यासाठी नाशिकला भेटायला गेले. निरागस बोटेकरांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले, पण त्या कार्यकर्त्यांचा अजिबात विश्वास न बसल्यानं आपला मोर्चा महानदी नर्मदे काठी वळवला. तिथे अश्वत्थामा जिवंत असून सातपुड्याच्या अस्तंबा पर्वतावर असतो ही माहिती मिळाल्यावर ते अस्तंबाकडे निघाले. अश्वत्थामा संध्याकाळच्या सुमारास अस्तंबाला पोहोचला. त्याचवेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुद्धा पायथ्यापाशी पोहोचली. आश्रय घेण्यासाठी उदयन नदीकाठच्या शंकराच्या मंदिरात ते पोहोचले. रात्रभर गप्पा गोष्टी करून सकाळी सर्वांनी नदीत पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत असतानाच एका आदिवासी भिल्लानं नदीत स्नान करून शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा केलेली त्यांनी बघितली. कार्यकर्ते मंदिरात पोहोचल्यावर नुकतीच पूजा आटोपलेली आणि पिंडीवर अप्रतिम दैवी रंग असलेली सोनेरी चंदेरी चाफ्याची मोगऱ्याची फुलं वाहिलेली त्यांना आढळली. त्या मंद प्रकाशात पिंडीतून धीर गंभीर आवाज घुमला, अश्वत्थामा बरेच दिवसानंतर माझी पूजा करून आत्ताच गेलाय. विस्मयचकित होऊन कार्यकर्ते बाहेर येऊन पाहतात, तो काय? नदीवर दिसलेली आकृती हळूहळू डोंगर चढताना दिसली. आपल्या अस्तित्वाची त्यांना जाणीव करून देत हात उंचावून त्यांना आशीर्वाद देखील दिला. सर्व कार्यकर्त्यांनी मनोभावे हात जोडले. तो भास नक्कीच नव्हता. तो महाभारतातला 5000 वर्षापूर्वीचा अश्वत्थामा होता. शंकराच्या पिंडीवरील फुले आशीर्वादासाठी उंचवलेला त्याचा महाकाय हात हा भास नक्कीच नव्हता. सर्व कार्यकर्ते निशब्दपणे ST स्टँडजवळ पोचले असता एका आदिवासी पावरीनं तुम्ही रात्रभर उपाशी म्हणून डोंगरावरील बाबानं दूध पाठवलं आहे, प्रसाद म्हणून सर्वांनी ते प्राशन करावं. धन्यवाद.